हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण आजच्या या भागामध्ये बघणार आहोत टरबूजाच्या बियाचं महत्त्व. या टरबूजाला कलिंगड असंही म्हणतात. टरबूज तर आपल्याला सगळ्यांनाच आवडतं. उन्हाळ्यात आपण टरबूज खातच असतो आणि त्याच्या बियाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत, तितक्याच उपयोगाच्या आहेत. त्या शरीरासाठी कशा लाभदायक आहेत हेच आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. आपल्याला हायड्रेट ठेवण्यासाठी टरबूज खूप उपयोगी पडतात. उन्हाळ्यामध्ये खूप ऊन असतं, आपल्याला डिहायड्रेशन होऊ शकतं. अशावेळी पाणीदार फळ म्हणून आपण त्या टरबूजाकडे बघतो आणि ते फळ खात असतो. टरबूजाच्या बियांमध्ये जीवनसत्व आहेत आणि खनिजंसुद्धा मुबलक प्रमाणात आहेत. या टरबूजाच्या बियामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स ज्यामध्ये झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियमसुद्धा आहे. या टरबूजाच्या बिया आपली ब्लड शुगर चांगली ठेवण्यासाठी, आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि आपली इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. आणि या टरबूजाच्या बियामध्ये झिंक असल्यामुळे ते आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप उपयोगी आहे. आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे आपल्याला इन्फेक्शनचा धोका टळतो, आपण लवकर आजारी पडत नाही. या टरबूजाच्या बियांमध्ये हेल्दी फॅट आहे. मोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉली अनसॅच्युरेटेड हेल्दी फॅटची उदाहरणं आहेत. हे हेल्दी फॅट आपल्याला हृदयाच्या अटॅकपासून दूर ठेवतात, स्ट्रोक येऊ देत नाही आणि कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी ठेवतात. हे हेल्दी फॅट या वॉटरमेलनमध्ये खूप चांगल्या प्रकारे आहे. म्हणजे हे या टरबूजाच्या बिया आपल्या हृदयाचं चांगलंच संरक्षण करतात. त्या आपल्या हार्ट प्रोटेक्टिव्ह आहे. अजून काय उपयोग आहे याचा, तर टरबूजाच्या बिया ह्या इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतात. त्यामुळे आपली ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते. टरबूजाच्या बियांमध्ये फायबर आणि अनसॅच्युरेटेड फॅट असल्यामुळे ते आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजेच आपली पचनक्रिया खूप चांगली ठेवतं आणि आपलं बाउल मूवमेंटसुद्धा चांगलं ठेवतं. त्यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही. त्यासोबतच या टरबूजाच्या बियांमध्ये वॉटरमेलन सीड्समध्ये प्रोटीन आहे, आयर्न आहे, मॅग्नेशियम आहे, कॉपरसुद्धा आहे. म्हणून आपल्या केसांचं आरोग्यसुद्धा या बियांमुळे चांगलं राहतं. आणि हाडांसाठी कॅल्शियम उपयोगी आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. आणि या बिया कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे हाडांचं आरोग्यसुद्धा या बियांमुळे चांगलं राहतं. टरबूजाच्या बियांमुळे आपल्या त्वचेला मॉइश्चर मिळतं. त्यामुळे स्किन आपली चांगली राहते, ड्रायनेस कमी होतो आणि सुरकुत्या लवकर पडत नाही. टरबूजाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन बी असल्यामुळं ते आपल्याला नर्वस सिस्टीमसाठी आणि ब्रेनसाठी सुद्धा उपयोगी आहेत. अशा या टरबूजाच्या बिया आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहेत. आणि या टरबूजाच्या बिया याचं सेवन मर्यादित असावं. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला तो त्रास होतोच. त्यामुळे पचनासंबंधी विकार उद्भवू शकतात. त्यासोबत किडनीचे काही विकार असतील तेव्हासुद्धा ह्या बिया खाणं टाळावं. अशी जर काळजी घेतली तर या बियापासून आपल्याला लाभ होतील, काही त्रास होणार नाही. त्या दिसताना टरबूजामध्ये काळ्या बिया दिसतात, पण त्यातला मगज जर बघितला तो मगज पांढरा असतो. तर त्या मगज जे आहे व्हाईट मगज ते आपल्याला खूप आरोग्यदायी आहे आणि ते आपल्याला आजकाल बाजारामध्ये विकतसुद्धा मिळतं. किंवा तुम्ही घरी टरबूज आणल्यानंतर त्या ज्या टरबूजातून बिया निघतात त्या वाळवून तुम्ही भाजूनसुद्धा वापरू शकता. अशा पद्धतीने तुम्ही या बियांचा वापर आपल्या आहारामध्ये करायला पाहिजे. उन्हाळ्यातच कशाला, आतासुद्धा त्या बिया मिळतात. त्यामुळे रोज थोड्या तरी एखादा चमचा तरी ह्या बिया खायला हरकत नाही. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.